आणि त्यानंतर आपण विधान परिषदेमध्ये जातोय, त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे। उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला? बोलतो ना, त्यांचं रेकॉर्डवर नाही, आता तुम्हाला बोलायला मी रेकॉर्डवर नाही, ठीक आहे। सभापती महोदय, एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा कन्क्लूड करतो। सभापती महोदय, माझा माईक बंद केलेला आहे आणि माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना, त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा। अरे ही हिंमत दाखवा कधीतरी, का फक्त आमच्या समोर? त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट। 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या, 2.5 तासाची चर्चा लावा, याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो। स्वाभिमान, उठाव, सगळ्या गोष्टी। राज्यात काय चाललंय? सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत। म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार ते आपण जरा निर्देश द्यावेत, म्हणजे माझं भाषण मी संपवतो। आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये, ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी। ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा तुमचा अधिकार आहे, पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला। ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही। हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते, हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये। आम्ही न्याय मागितलेला आहे, आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे। हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात। सन्मान्य सभापती महोदय, माझ्या संदर्भातला उल्लेख सन्मान्य परब साहेबांनी केला। सुरुवातीला परब साहेबांनी केलं की मंत्री त्यामुळे बोलायला दिले, आता बसा, आपण बसा, बोलतायत। मंत्री संरक्षण मागतायत, ही वस्तुस्थिती आहे। ऐका ना, आता माझं ऐका, परब साहेबांचं शांतपणे आपण ऐकलं। मी हे एवढ्यासाठीच आपल्या निदर्शनाला आणलं की सन्मान्य सभापती महोदय, जो प्रकार घडला तो प्रकार आम्ही मंत्री व्हायच्या आधी आमदार आहोत, त्यामुळं आपल्या निदर्शनाला आणलं। ह्या परिसराचे कस्टोडियन कोण आहेत? आपण आणि माननीय विधानसभा अध्यक्ष आहोत। आता राहिला प्रश्न, परब साहेब म्हटले उठाव केला, कुठं गेली छाती? उठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेत येतील, कोतळे काढू। खुल्याम आलो ना, आम्ही विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत। काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही, हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली। आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा। त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील। पण असं बोलण्यामुळं, अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका। माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 289 दुसरी अमान्यच केली आहे, त्यामुळे सध्या महाराष्ट्रात बाकीचे सगळे विषय सुजलाम सुफलाम आहेत। फक्त राहिलंय काय? बंधू बाबा मंत्री मार खातायत, हे सगळे विषय सध्या महाराष्ट्रात चालू आहे। 12 कोटी जनता बघते काय चाललंय सभागृहात। सगळे प्रश्न इथे येणार कोण आमदार कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी।
आज आम्ही ओरडतोय कशावरती? बंधुबाबा महाराष्ट्राला कसा फसवतोय, राजकारणी लोक बंधुबाबांच्या बाबतीत कसे नादाला लागलेले आहेत. आम्ही एवढीच आम्हाला या 289च्या माध्यमातून सरकारकडनं हे निवेदन हवंय की हे जे प्रकरण आहे याच्यातली माहिती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे. आमच्याकडे बरीच माहिती आहे. आमच्याकडची माहिती आज आम्ही सभागृहामध्ये मांडू इच्छितो. ती कुठल्या आयुधाने मांडायची हे आपण सांगायचंय. परंतु जो बंधू बाबा आज सगळ्या मोठ्या ताकदीच्या लोकांना बरोबर घेऊन हे सगळं जे काय कारनामे केले आहेत, जे काय लैंगिक अत्याचार केले आहेत, सामाजिक अत्याचार केले आहेत, यापेक्षा गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. आणि याच्यामध्ये राजकीय नेते, आमचे राजकीय नेत्यांचे फोटो असल्याबद्दल काही दुमत नाही, कारण राजकीय नेत्यांचे फोटो कोणाबरोबर पण असतात. परंतु त्याच्याशी आर्थिक संबंध, त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध, त्याच्या दुष्कृत्यात सहभागी, त्याच्यासाठी फोनवरला दबाव, या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ही एप्स्टीन फाईल जी नवीन निघालेली आहे याच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय की जे काय आरोप प्रत्यारोप चालू आहेत, आमचं म्हणणं असं आहे आमच्यावरती काही आरोप केले जातात, तुमच्या सरकारमध्ये पाणी दिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे करा चौकशी त्याची, कोणाच्या दबावाने ते पाणी दिलं, कोण होतं त्याच्यामध्ये, कशासाठी होतं, ते लोक आता कुठे आहेत, हे सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु या सगळ्याची चौकशी करून या बुवाच्या बाबतीमध्ये काय काय धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याची सभापती आपण दखल घेऊन या विषयावरती चर्चेला आम्हाला परवानगी द्यावी आणि या विषयाची सविस्तर चर्चा अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपण घडवून आणावी. ती कुठल्या आयुधाच्या माध्यमातून आपण घडवून आणणार ते आपण सभागृहाला सांगावं, जेणेकरून मग जे काय आमच्याकडे जी काय माहिती आहे ती सभागृहाच्या पटलावर आम्ही ठेवू, आपल्या समोर मांडू आणि मग आपण त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय द्यावा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सत्यजित तांबे. सभापती महोदय, दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपलं निवेदन आलेलंच आहे आता पटलावरती. त्या संदर्भामध्ये मंत्री महोदय दादा सत्य उदय सामंत. सभापती महोदय सन्माननीय बसा जरा आपण बसा. उदय सामंत. सन्माननीय सरकारच्या वतीने उदय सामंत साहेब. सन्माननीय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याचं निवेदन केलं जाईल. पण सचिन भाऊ, तुम्ही फोटोवर आला होता, तुम्ही तुमच्या मागे जे बसतात त्याचा पण त्यांचा फोटो आहे, ऐका ना. त्याच्यामुळं फोटो हा कोणी कोणाबरोबर काढू शकतो. त्याच्या कृत्याला कोणी समर्थन केलेलं नाही, त्याच्या कृत्याचं समर्थन कोणी करणार नाही. आणि ऐका ना भाई, नाही फोटोवरनं सचिन भाऊनी विषय काढला, ऐका ना भाई, नाही ऐका भाई, तुम्ही कदाचित ते तिकडे परवानगी मागत असताना ते फोटोचा विषय तुम्ही ऐकला नसाल. सचिन भाऊ असं बोलले की अनेक लोकांचे फोटो आहेत, त्याच्यावर आमचा आक्षेप नाही. फोटो हे कोणी कोणाबरोबर काढू शकतो, त्याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही. पण अशा कृत्याचं समर्थन सरकार करणार नाही, ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची आहे आणि त्याच्यावर निवेदन केले जाईल. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सत्यजित तांबे. देतो, नंतर देतो आपल्याला. त्याची चौकशी, त्या संदर्भातली चर्चा आपण सोमवारी घेणार असं आपण सांगितलं होतं. अरे माझं म्हणणं आहे तुम्ही उद्या घ्या, परवा घ्या, पण कामकाजात येऊ तर द्या. तुम्ही सभागृहात मला फक्त फायनल सांगा, ही चर्चा होणार आहे की नाही होणार आहे. आणि जर होणार असेल, उद्या मुख्यमंत्री येणार असतील, गृहमंत्री येणार असतील, तर उद्याच्या कामकाजात तरी दाखवा एवढी विनंती आहे. हा एक भाग. आणि हक्कभंग समितीचे अध्यक्ष इथे बसलेले आहेत, प्रसाद लाड साहेब तुम्ही बसलेले आहात. माझ्या हक्कभंग समितीच्या संदर्भातला सुद्धा काय तुम्ही निर्णय घेणार आहात, ते होणार आहे की नाही ते एकदा सभागृहाला कळवा. बस आमची एवढीच विनंती आहे सभापती महोदय. सत्यजित तांबे. सभापती महोदय, सर्वप्रथम मी